विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेटच्या या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः जे विद्यार्थी पोलीस भरती, वनरक्षक भरती आणि राज्य शासनाच्या इतर गणवेशधारी पदांची तयारी करत आहेत. आजच्या आपण या अशा महत्त्वपूर्ण शासन निर्णयाबद्दल म्हणजे जो GR आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, जो तुमच्या करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओ कितीही मोठा झाला तरी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कोणतीही माहिती सुटता कामा नये. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकला क्लिक केलं तर तुम्हाला ही माहिती मराठी स्वरूपामध्ये सोप्या भाषेमध्ये वाचता येईल, तर त्याला क्लिक करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये तसेच व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा. डेली अपडेट तुम्हाला तिथेच मिळून जातील. सुरुवात करूया अग्निपथ योजनेपासून. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की भारत सरकारने सन 2022 मध्ये अग्निपथ सैन्य भरतीची योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत 17.5 ते 21 वर्ष वयोगटातील तरुण तरुणींना सैन्य दलामध्ये 4 वर्षाच्या कालावधीकरिता भरती केली जाते. या तरुणांना आपण अग्निवीर असे संबोधतो. आता हे सगळ्याला माहीत आहे. या 4 वर्षात अग्निवीरांना शिस्त, नेतृत्व, तांत्रिक कौशल्य आणि आपत्ती व्यवस्थापनाचे उत्तम प्रशिक्षण दिले जाते. पण 4 वर्षानंतर काय? नियमानुसार 25% अग्निवीरांना कायमस्वरूपी सैन्य दलात नियुक्त केले जाते, तर उर्वरित 75% अग्निवीरांना सेवामुक्त केले जाते. आता खरी आनंदाची बातमी इथूनच सुरू होते. या सेवामुक्त म्हणजेच हे 75% जे असतात, या सेवामुक्त होणाऱ्या अग्निवीरांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 27 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. अग्निवीरांना मिळालेले प्रशिक्षण आणि त्यांची शारीरिक क्षमता विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना विविध प्रशासकीय विभागांच्या अधीनस्थ शासकीय व निमशासकीय कार्यालयात गणवेशधारी गट क संवर्गात पुनर्नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. चला तर मग बघूया कोणकोणत्या विभागात आणि कोणत्या पदांवर माजी अग्निवीरांना संधी मिळणार आहे. हे महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जरी तयारी करत असाल आर्मीची, किंवा तुमच्या घरामध्ये तुमचे भाऊ बंधू भगिनी जर तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, गृह विभाग पहिलं तर हे आहे. या अंतर्गत राज्य पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या पदांवर संधी मिळेल. तसेच कारागृह पोलीस किंवा रक्षक पदांवर नियुक्ती होईल. नागरी संरक्षण संचालनालयात अग्निशामक बचावकर्ता आणि रक्षक दलात हवालदार, निदेशक किंवा कनिष्ठ निदेशक या पदातही याचा समावेश होतो. गृह विभागामधले हे जे पद आहेत यावर नोकरीची संधी मिळणार आहे जे सेवामुक्त अग्निवीर असतील त्यांना. दुसरं येतं विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग. या विभागात जवान आणि जवानी वाहन चालक या पदावर नियुक्ती मिळू शकते. वन विभागामध्ये जे विद्यार्थी वन विभागाची आवड ठेवतात त्यांना फॉरेस्ट गार्ड पदावर नियुक्तीसाठी मोठी संधी आहे. आणि नगर विकास विभागामध्ये महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये अग्निशामक विमोचक किंवा अग्निशामक पदांवर माजी अग्निवीरांना सामावून घेतले जाणार आहे. म्हणजे एवढे जे विभाग आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या नोकऱ्या आहेत. जर जे माजी अग्निवीर असतील म्हणजे जे 75% सेवामुक्त अग्निवीर असतील त्यांना इथे चान्स मिळणार आहे. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ते लक्षात ठेवा किंवा नोट करून घ्या. अग्निवीरांची पहिली तुकडी लवकरच सेवामुक्त होणार असल्याने त्यांना तातडीने नियुक्ती देणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने गट क संवर्गात तब्बल 1000हून अधिक संख्ये पदे जे आहेत म्हणजे सुपरन्युमरी जे पोस्ट असतात ते निर्माण करण्यास मंजुरी दिलेली आहे. या पदांवर नियुक्तीची कार्यपद्धती ठरवण्यासाठी आणि त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय सचिव समितीचे गठन करण्यात आलेले आहे. या समितीत गृह, वने, वित्त, नगरविकास आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर आहे. जरी तुम्हाला हा वाचायचा असेल किंवा मराठी भाषेमध्ये अजून समजून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, शासनाचा हा निर्णय स्पर्धा परीक्षा आणि गणवेशधारी पदांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. शासन आणि प्रशासनात काय बदल घडत आहेत यावर विद्यार्थ्यांचे नेहमी लक्ष असले पाहिजे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अचूक अभ्यासपूर्ण आणि नवीन अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.